नमस्कार. इनक्रेडिबल मराठीच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुळशीचं लग्न हा आपल्याकडे घरोघरी मोठ्या श्रद्धेने होणारा उत्सव आहे. कार्तिक महिन्यातील प्रबोधनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या 4 दिवसात तुळशीचं लग्न घरोघरी लावलं जातं. हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त सुरू होतात. तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा ही देव दिवाळी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला. या निमित्ताने देवांनी दीपोत्सव साजरा केला असं मानलं जातं, म्हणून ही देवांची दिवाळी असं म्हणतात. कार्तिक पौर्णिमेला स्नान आणि दानाचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्यानं पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं. देव दिवाळीच्या दिवशी काशी क्षेत्री एक विलक्षण सुंदर दीपोत्सव पाहायला मिळतो. या दिवशी काशीचे सर्व घाट दिव्यांनी अगदी उजळून निघतात. हजारो लोक घाटांवर दिवे लावतात आणि गंगा नदीत दिवे दान करतात. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतात. महाराष्ट्रात देखील सगळ्या देवळांमधून दीपमाळा उजळून निघतात. देवळाच्या अंगणात शेकडो दिवे तेवत असतात आणि हे सुंदर दृश्य खरंच पाहण्यासारखं असतं. यंदा देव दिवाळीला आवर्जून देव दर्शनाला जा आणि देवळाच्या अंगणातला सेल्फी काढून आम्हालाही टॅग करा. सगळे मिळून देव दिवाळी साजरी करूया. आणि तुळशीच्या लग्न सोहळ्यालाही आम्हाला विसरू नका, तिथेही आम्हाला टॅग करा. पण आपण का बरं तुळशीचं लग्न लावतो? ती कथा आठवते का तुम्हाला? या सणापासून काय शिकण्यासारखं आहे? चला आज या सगळ्याविषयी जाणून घेऊया. आपल्या अंगणातली तुळस ही आपली ओळख आहे, नाही का? म्हणजे मराठी घर म्हटलं की अंगणात, अंगण नसेल तर बाल्कनीत, खिडकीत तुळस असायलाच हवी, हो की नाही? संत शिरोमणी एकनाथ महाराज म्हणतात, धन्य तुळशीचा महिमा नाही आणिक उपमा. प्रातकाळी दर्शन घडता पुण्य कोटी यज्ञ. नाम वदता आहे तुळशी इच्छिले पुरवी मानसी. तुळशी नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद. आपण नैवेद्य दाखवताना सुद्धा एक तुळशीचं पान आवर्जून ठेवतो. विठुरायाच्या गळ्यात तुळशीच्या माळा असतात. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. म्हणूनच एकनाथ महाराज म्हणतात, देव तुष्टे एका पानी सहस्र पाणी देतुसे. तुळशीचं एक पान दिलं की हा सहस्र पाणी म्हणजे 1000 हातांचा देव संतुष्ट होतो आणि आपल्याला भरभरून देतो. पुरे एक तुळशी पान नाही आणिक कारण. जन्मजन्मांतरीची सेवा फलद्रूप होय देवा. पूजनाचे भावे जाण एका जनार्दनी तुष्टे आपण. एकनाथ महाराज इतके मोठे संत, पण ते तुळशीचं महात्म्य सांगताना अगदी रंगून जातात. तर रोज तुळशीला पाणी घालणाऱ्या, तिला आपलं हितगुज सांगणाऱ्या आयाबाया ओव्यांमधून तिची थोरवी सांगतात. ती ग माझी ग ओवी पहिली, बाई मी तुळशीला खाली घाली ओटा. त्या ग तुळशीचं नाव घेता बाई, पाप पळालं चारी वाटा. ती ग माझी ग ओवी दुसरी, बाई ग तुळशीला घाली आळ. त्या ग तुळशीचं नाव घेता बाई, पाप पळालं रानोमाळ. ती ग माझी ग ओवी तिसरी, बाई मी तुळशीचं लावी रोप. त्या ग तुळशीचं नाव घेता बाई, पाप पळालं आपोआप. ती ग माझी ग ओवी चवथी, बाई मी तुळशीला घाली पाणी. त्या ग तुळशीचं नाव घेता बाई, झाली पातकाची धुनी. तुळशीचं पावित्र्य सांगून झाल्यावर ती इतकी पवित्र का? कारण ती हरिप्रिय आहे, हेही त्या सांगतात. ती ग माझी ग ओवी पाचवी, बाई मी तुळशीला लावी कुंकू. त्या ग तुळशीचं नाव घेता बाई, वैकुंठीचा आला नायकू. वारकरी संप्रदायात तुळशीचं आगळं वेगळं स्थान आहे. टाळ मृदुंगाबरोबरच डोईवर घेतलेल्या तुळशीशिवाय वारी पूर्णच होऊ शकत नाही. हे नातं या ओवीत कसं येतंय बघा. ती ग माझी ग ओवी सहावी, बाई मी तुळशीला लावी बुक्का. सावलीत ग तिच्या बाई, झोप घेतो ग माझा तुका. आणि तिला रोज पाणी घातलं, तिची पूजा केली की तिच्या आशीर्वादाने घरीदारी समृद्धी नांदते. ती ग माझी ग ओवी सातवी, नित तुळशीला दावा बोण. त्या ग तुळशीचं नाव घेता बाई, धन दौलतीला काय उण. तुळशीच्या लग्नाचे आपल्याला खूप कौतुक असते. ओव्यांमधून तर म्हटलं आहेच
ज्याला नाही लेक त्याने तुळस लावावी, सावळे श्रीकृष्ण घरी आणावे जावई. आई आजी खूपदा सांगतात बघा की तुळस हिरवीगार दिसायला हवी. तुळस कोमेजली तर घरातल्या बायका अस्वस्थ होतात. तुळशीचे औषधी गुण तर आपल्याला माहिती आहेतच, पण तुळस जणू घरातली एक सदस्य आहे. ती घरातल्या समृद्धीचं सौख्याचं प्रतीक आहे. घरातली लाडाची लेकच आहे. ही लेक भाग्यवान आहे. साक्षात भगवान विष्णू तिचे पती आहेत. खरं तर त्यांचं नातं पती पत्नीच्या नात्याच्याही पलीकडचं आहे. हे देव आणि भक्त यांचं मिलन आहे. परमेश्वराने भक्ताला एकदा शब्द दिला की भगवंत त्याचं पालन करतोच. तुळशीच्या लग्नाची ही गोष्ट आपल्याला हेच सांगण्यासाठी येते की देव आणि भक्ताचं नातं किती विलक्षण असतं. भक्त चुकला तर तो देवाकडे माफी मागतो, पण देव चुकला तर? देवाकडून जर कळत नकळत पाप घडलं तर? या गोष्टीत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तुळशीचं हे झाड कसं जन्माला आलं त्याची ही कथा. या कथेतलं तिचं नाव आहे वृंदा. बघा, आपण तुळस लावण्याच्या जागेला वृंदावन म्हणतो, कारण ती मूळची वृंदा आहे. मथुरेच्या कालनेमी या दैत्य राजाची ती कन्या. प्रल्हाद हा श्रेष्ठ भक्त ही दैत्य कुळातलाच होता. म्हणजे तुम्ही कुठेही जन्माला आलात तरी भक्तीने श्रेष्ठ स्थान मिळवू शकता. तर ही वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त. वृंदा जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं. आता हा जालंधर कसा जन्माला आला याची पण एक कथा आहे. स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झालं आणि दोघांची लढाई सुरू झाली. त्यात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला, परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली. त्यांनी शंकराची विनवणी केली की यातून कोणताही विध्वंस घडवू नका, इंद्राला माफ करा. शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा समुद्रावर केंद्रित केला व आपल्या डोळ्यातील आग तिथे सोडली. त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आलं आणि तोच हा जालंधर. हा जालंधर शूर होता, पराक्रमी होता, पण तितकाच गर्विष्ठ आणि सत्तापिपासू होता. त्याचं लग्न वृंदाशी झालं आणि त्याला तिच्या पूजेतलं पुण्य मिळालं. तिच्या पातिव्रत्याचं सामर्थ्य मिळालं. असं म्हणता येईल की तिने आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षा कवच निर्माण केलं. जेव्हा समुद्र मंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला त्यावर मग जालंधर स्वतः हक्क सांगू लागला. त्याचं म्हणणं असं होतं की माझा जन्म समुद्रात झाला आहे, त्यामुळे समुद्रातल्या गोष्टींवर माझाच हक्क आहे. अर्थात देवांनी त्याची मागणी धुडकावून लावली, परंतु जालंधर देवांशी युद्ध करायला लागला. त्याच्या पराक्रमामुळे आणि वृंदाच्या तपश्चर्येमुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला. मग सगळ्या देवांनी भगवान शिवाकडे आणि भगवान विष्णूकडे धाव घेतली. सगळे देव विष्णूला विनवणी करू लागले की जालंधराचा काहीतरी बंदोबस्त करा. सगळ्या देवांनी या प्रकरणात नारद मुनींनी मदत करावी म्हणून त्यांनाही साकडं घातलं. ठरल्याप्रमाणे नारद जालंधरला भेटायला गेले आणि तिथे त्यांचं बोलणं सुरू झालं. नारदांनी त्याचं वैभव बघितलं, त्याचं कौतुक केलं, पण म्हणाले की हे सगळं आहे, पण जालंधरा तुझ्याकडे कैलास पर्वत नाही. आणि नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे याचं वर्णन करायला सुरुवात केली. त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचंही वर्णन केलं. नारदांचं ते सगळं बोलणं ऐकून जालंधरला वाटायला लागलं जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात, कैलास आपल्याकडे असावा आणि पार्वतीही आपली व्हावी. आणि मग हव्यासापोटी जालंधर कैलास पर्वतावर चालून गेला. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट हीच की असुर दैत्य हे कशामुळे तसे ठरतात? त्यांच्या अतिमोहामुळे, अहंकारामुळे ते असुर ठरतात. परधनाचा, परपत्नीचा मोह त्यांना होतो. रावणाच्या बाबतीत आपण हेच पाहिले. तर तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकरांनी देखील युद्ध सुरू केलं. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. तसा शंकराचा पराभव करणं कोणालाही शक्य नाही, परंतु वृंदेच्या पूजेमुळे जालंधरचा वधही त्यांना करता येत नव्हता. त्याचं पारडं जड ठरू लागलं. त्यात जालंधरला कोणतंही रूप घेण्याची विद्या अवगत होती. युद्ध करता करताच त्याने शंकराचं रूप धारण केलं आणि तो पार्वतीकडे जाऊ लागला. परंतु पार्वतीने शंकराच्या रूपातील जालंधरला ओळखलं आणि तिनेच जालंधरावरती हल्ला केला. त्यामुळे घाबरून जालंधर पळून गेला. मग पार्वती विष्णूकडे गेली आणि म्हणाली
जालंधरने आता मला फसवण्याचा प्रयत्न केला, तीच युक्ती तुम्ही वृंदेच्या बाबतीत वापरा. तिकडे वृंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पूजा करत बसलेली होती. जालंधर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती. सगळे देव विष्णूचा धावा करू लागले. परंतु यामध्ये विष्णूला वृंदाला फसवायचं नव्हतं, कारण ती त्याची निस्सीम भक्त होती. परंतु तिकडे युद्धात जालंधरची हार होणं देखील गरजेचं होतं. म्हणून मग शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूंनी जालंधराचं रूप घेतलं आणि ते जालंधराच्या राजवाड्यात वृंदा पूजेला बसली होती तिथे गेले. जालंधरला तिथे पाहून वृंदा पूजेवरून उठली आणि तिने त्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला. पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि या संधीचा फायदा घेऊन शंकरांनी जालंधराचा वध केला. ही बातमी वृंदेला जेव्हा कळली तेव्हा तिला हेही कळून चुकलं की आपल्यासमोर जालंधर म्हणून जो उभा आहे तो जालंधर नाही. म्हणून तिने विचारलं की माझ्यासमोर उभा आहेस तो तू कोण आहेस? मग विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले. विष्णूंना तिथे पाहून ती आणखीन व्यथित झाली. आपल्याच देवाने आपल्याला फसवलं आहे आणि तिने चिडून विष्णूला शाप दिला की तुम्ही माझ्याशी हृदयशून्य पद्धतीने वागलात म्हणून तुम्ही दगड व्हाल. त्याचबरोबर विष्णू दगड झाले. त्यालाच शाळीग्राम असं म्हणतात. बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सगळं जग व्यापू लागला. त्यामुळे संपूर्ण भूमंडळाला धोका निर्माण झाला. मग परत सगळे देव आणि लक्ष्मी देखील वृंदेची प्रार्थना करू लागले. शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेने आपला शाप मागे घेतला. जालिंधरचं शिर आपल्या मांडीवर घेऊन वृंदेने अग्नीत प्रवेश केला. तिची जळून राख झाली आणि त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली. तिचंच नाव विष्णूंनी तुळशी असं ठेवलं. त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं की शालिग्रामाबरोबर पूजेत तुळशीलाही स्थान असेल. तुळशीचं रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि त्याची पूजा केली जाईल. विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशी पत्र ठेवलं जाईल. म्हणूनच असं मानलं जातं की तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूपर्यंत पोहोचते. मग तो नैवेद्य असो, दान दिलेलं धन असो किंवा आणखी काही. ज्याच्याकडून चूक होईल त्याने आपल्या चुकीचं परिमार्जन करणं महत्वाचं असतं. देवाकडून जर अपराध घडला तर त्यानेही भक्ताची क्षमा मागितली पाहिजे. वृंदाच्या भक्तीचा अधिकारही इतका मोठा होता की परमेश्वरानेही तो मान्य केला. तिला तिच्या भक्तीचं फळ मिळालं. तिला परमेश्वराच्या पूजेत आणि त्याच्या मनात अढळ स्थान मिळालं. अशी ही तुळशी विवाहाची आगळी वेगळी कथा. दरवेळी ऐकताना खरं तर मन भरून येतं. पण काही ठिकाणी ना या कथा वेगळ्या प्रकारेही सांगितल्या आहेत. तुम्हाला यापेक्षा वेगळी कथा किंवा तुळशीची ओवी असं काही ठाऊक असेल तर आम्हाला नक्की सांगा, प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना तुळशी विवाहाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा प्रतिक्रियेमध्ये कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. पण तत्पूर्वी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी. तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचा भाग आला की तुम्हाला लगेच दिसेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.